नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत जो खूप खोल आणि तितकाच गुंतागुंतीचा आहे. अंतिम न्याय किंवा ज्याला द फायनल जजमेंट म्हणतात. ही संकल्पना जगातल्या अनेक धर्मांमध्ये आणि तत्त्वज्ञानांमध्ये सापडते. पण आज आपण काही विशिष्ट स्रोतांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. हे स्रोत ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनेचं म्हणजे खूप तपशीलवार वर्णन करतात. आणि आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यात काही मूळ कोरियन संज्ञा पण आहेत, जसं की बेग्बोजा देशिमपाण. आपण या मूळ शब्दांचा उल्लेख करणार आहोत कारण त्यात काही भाषिक बारकावे असू शकतात. आपला उद्देश सरळ आहे. या स्रोतांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे या न्यायाची प्रक्रिया, त्याचा हेतू आणि त्याचे परिणाम उलगडून पाहणं. म्हणजे केवळ विश्वास पुरेसा आहे की कर्मांचीही भूमिका आहे, यासारख्या प्रश्नांना पण हात घालणार आहोत. चला तर मग या मोठ्या विषयाच्या खोलात जाऊया. नक्कीच. आणि सुरुवात करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करणं मला वाटतं महत्वाचं आहे, की या स्रोतांनुसार हा जो अंतिम न्याय आहे ना, तो केवळ शिक्षा देण्याची एक क्रूर प्रक्रिया नाही आहे. अच्छा. तर यामागे खूप मोठा हेतू आहे. तो म्हणजे देवाचं प्रेम आणि त्याचा न्याय तो संपूर्ण सृष्टीसमोर निस्संदिग्धपणे सिद्ध करणं. जरी देवाला सगळं काही आधीच माहीत असलं तरी ही एक प्रकारची सार्वजनिक घोषणा आहे, जेणेकरून अंतिम निर्णयावर कोणीही शंका घेऊ शकणार नाही. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. आणि याचमुळे माझ्या मनात पहिला प्रश्न येतो. अनेक शिकवणीनुसार जर कोणी येशूवर विश्वास ठेवला आणि तोंडाने कबूल केलं तर त्याला पापांची क्षमा मिळते. बरोबर. मग जर क्षमा मिळाली असेल तर पुन्हा या अंतिम न्यायालयाची आणि न्यायदानाची गरजच काय? हे थोडं विरोधाभासी नाही वाटत? हां, अगदी योग्य आणि मूलभूत प्रश्न आहे. या स्रोतांमधलं स्पष्टीकरण असं आहे की बघा, एखाद्या व्यक्तीची तोंडी कबुली खरी आहे की खोटी हे इतर सृष्टीजीवांना कळू शकत नाही. ओके. देवाला ते कळतं, पण त्याचा न्याय पारदर्शक असावा लागतो की नाही. म्हणून व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा पट म्हणजेच त्याच्या कर्मांची नोंद ती सर्वांसमोर उघड केली जाते. ही एक प्रकारे सार्वजनिक पडताळणी. म्हणजे हा न्याय फक्त आरोपी आणि न्यायाधीश यांच्यापुरता मर्यादित नाही. तो एका मोठ्या कॉस्मिक ज्युरी समोर होतोय, जिथे प्रत्येक निर्णय पारदर्शक आणि सगळ्यांना पटेल असाच असायला हवा. पण काहींना हा विचार त्रासदायक वाटू शकतो. हो, साहजिक आहे. आपलं सगळं आयुष्य, प्रत्येक चूक सगळ्यांसमोर उघडं करणं ही तर गोपनीयतेच्या अधिकाराची पायमल्ली झाली. यावर या स्रोतांमध्ये काही स्पष्टीकरण आहे का की ही सार्वजनिकता का गरजेची आहे? अगदी बरोबर मुद्दा मांडला. या श्रोत्यांनुसार या सार्वजनिकतेचा उद्देश लाजिरवाणे हा नाही, अच्छा, तर सत्य स्थापित करणे हा आहे. या प्रक्रियेतून व्यक्तीच्या कर्मांवरून ज्याला फळ म्हटलं गेलं आहे त्याचा विश्वास खरा होता की केवळ वरवरचा होता हे सिद्ध होतं. ज्याच्या जीवनात पवित्र आत्म्याची फळं म्हणजे प्रेम, दया, शांती यांसारखी चांगली कर्म दिसत नाहीत, त्याचा वरवरचा विश्वास या न्यायात टिकू शकत नाही आणि यातून देवाच्या प्रेमाचा आणि न्यायाचा गैरवापर टळतो. ओके. आणि त्याचवेळी सृष्टीला मिळालेल्या निवड स्वातंत्र्याचा म्हणजे फ्री विलचा आदर होतो. याचा अर्थ देवाने कुणावरही जबरदस्ती केली नाही हे यातून सिद्ध होतं. ठीक आहे. म्हणजे कर्मांची भूमिका ही पुराव्यासारखी आहे, जी विश्वासाच्या सत्यतेची साक्ष देते. अगदी. हे समजल्यावर आता मला त्या न्यायालयाच्या स्वरूपाबद्दल जाणून घ्यायचं आहे. या स्रोतांमध्ये या दृश्याचं काही वर्णन आहे का? जसं की एक मोठं पांढरं सिंहासन, उघडलेली पुस्तकं, हे सगळं कसं असेल? होय आहे. डॅनियल आणि रेव्हलेशन यांसारख्या ग्रंथांचा आधार घेत या स्रोतांमध्ये या दृश्याचं एक भव्य चित्र उभं केले आहे. कल्पना करा, एक विशाल पांढरं सिंहासन आहे जे शुद्धता आणि न्यायाचं प्रतीक आहे. त्यावर न्यायाधीश बसलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2 प्रकारची पुस्तकं उघडली जातात. 2 प्रकारची? हो. पहिल्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक कर्माची म्हणजे अगदी लहान-सहान गोष्टींचीही नोंद असते. आणि दुसरा पुस्तक आहे जीवनाचे पुस्तक, ज्याला कोरियन भाषेत सेंगम्योंगछेक म्हणतात. 2 प्रकारची पुस्तकं म्हणजे एका बाजूला आपल्या कर्मांचा संपूर्ण हिशोब आणि दुसऱ्या बाजूला जीवनाचं पुस्तक. मग न्यायाचा अंतिम निकष काय असतो? कर्मांच्या पुस्तकातील नोंदी की जीवनाच्या पुस्तकातील नाव? इथेच ह्या प्रक्रियेची गुंतागुंत दिसून येते. या लिखाणानुसार मुख्य निकष हा प्रेमाची आज्ञा आहे. प्रेमाची आज्ञा? हो. देवावर पूर्ण मनाने प्रेम करणे आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखं प्रेम करणे.
पण हे स्रोत लगेचच स्पष्ट करतात की कोणतीही व्यक्ती स्वतःच्या बळावर किंवा सामर्थ्याने ही आज्ञा पूर्ण करू शकत नाही. अच्छा, हे केवळ वधस्तंभाच्या प्रेमाद्वारे म्हणजे येशूच्या बलिदानातून मिळालेल्या कृपेनेच शक्य आहे. थोडक्यात सांगायचं तर व्यक्तीच्या कर्मांच्या पुस्तकावरून त्याच्या विश्वासाची आणि प्रेमाची खोली तपासली जाते आणि त्या आधारावर त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे की नाही हे अंतिम ठरतं. म्हणजे कर्म आणि विश्वास हे एकमेकांपासून वेगळे नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत. बरोबर. ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न येतो की या न्यायालयात नक्की कोणाकोणाला उभं राहावं लागेल? या वर्णनांनुसार अक्षरशः प्रत्येकजण, प्रत्येकजण? हो, सर्व मृत व्यक्ती, लहान थोर, श्रीमंत गरीब, कोणीही असो, सगळे त्या सिंहासनासमोर उभे राहतील. स्रोत सांगतात की समुद्र, मृत्यू, ज्यासाठी सामंग हा शब्द आहे, आणि अधोलोक, ज्याला उंबू किंवा हेडीस म्हणतात, ते आपल्यातील मृतांना बाहेर देतील. म्हणजे कोणीही ह्यातून सुटू शकत नाही? कोणीही नाही. प्रत्येकाचा न्याय त्याच्या कर्मांनुसार होईल. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. अक्षरशः प्रत्येक जण. या न्यायाचा शेवट कसा होतो? म्हणजे यातून नक्की काय निष्पन्न होतं? स्रोतानुसार याचे फक्त 2च मार्ग आहेत का? हो, या स्रोतांमध्ये अंतिम परिणामाचे फक्त 2च स्पष्ट मार्ग सांगितले आहेत. एक म्हणजे अनंत काळचे जीवन, आणि दुसरा? आणि दुसरा म्हणजे अग्नीच्या सरोवरात टाकले जाणे. याला मूळ भाषेत पुलमोत म्हटलं आहे, आणि याच घटनेला दुसरा मृत्यू अशी संज्ञा दिली आहे. ज्या कोणाचेही नाव त्या जीवनाच्या पुस्तकात सापडत नाही, त्याला त्या अग्नीच्या सरोवरात टाकले जाते. पण मग जे नीतिमान आहेत, ज्यांनी विश्वास ठेवला आहे, ज्यांची पापं क्षमा झाली आहेत, त्यांचं काय? त्यांनाही या न्यायालयातून जावं लागेल का? म्हणजे त्यांच्यासाठीही ही एक परीक्षा असेल? यावर या स्रोतांमध्ये एक खूप मनोरंजक विचार मांडला आहे. जे नीतिमान आहेत त्यांना शिक्षेसाठी म्हणजे अग्नीच्या सरोवरात टाकले जाण्यासाठी या न्यायालयात उभं केलं जात नाही. अच्छा. कारण त्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे. मात्र त्यांच्याही जीवनाचा आढावा घेतला जाऊ शकतो अशी एक शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे आढावा घेतला जाईल पण शिक्षा नाही? अगदी. हा आढावा शिक्षेसाठी नसेल, तर कदाचित बक्षिसांसाठी किंवा त्यांनी पृथ्वीवर आपलं जीवन कसं जगलं याच्या मूल्यांकनासाठी असेल. पण त्यांना दुसऱ्या मृत्यूची भीती नाही. हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे. आता मला त्या अग्नीच्या सरोवराबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. ही एक रूपकात्मक कल्पना आहे की ते एक प्रत्यक्ष ठिकाण आहे, आणि त्यातील शिक्षेच्या स्वरूपाबद्दल या स्रोतांमध्ये काही अधिक माहिती आहे का? या लेखनात याला एक प्रत्यक्ष ठिकाण म्हणूनच चित्रित केलं आहे, आणि एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षा सर्वांसाठी एकसारखी नसेल. म्हणजे? देवाचा न्याय हा समानुपातिक आहे, प्रपोर्शनल. म्हणजे ज्याने जास्त पापं केली आहेत त्याला जास्त शिक्षा मिळेल, आणि ज्याने कमी त्याला कमी. ओके. उदाहरणार्थ, सैतानाला सर्वात कठोर शिक्षा मिळेल असं अनुमान या स्रोतांमध्ये काढलं आहे. हा मुद्दा देवाच्या न्यायाच्या अचूकतेवर भर देतो. समानुपातिक शिक्षा ही कल्पना अनेक कायदेशीर प्रणालींचा पाया आहे. पण इथे एक व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. सामान्य मानवी शरीर तर अग्नीमध्ये क्षणार्धात नष्ट होईल. मग अनंत काळच्या शिक्षेची कल्पना कशी काय शक्य आहे? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या स्रोतांमध्ये एक खरं तर धक्कादायक कल्पना मांडली आहे. असं म्हटलं आहे की गुन्हेगारांना एक विशेष शरीर दिलं जाईल जे नष्ट होणार नाही. काय? हो, याला कैद्याचा गणेश च्वेसुबोक अशी उपमा दिली आहे. हे शरीर अशासाठी दिलं जाईल जेणेकरून ते आपली शिक्षा पूर्ण होईपर्यंत टिकू शकतील. एक मिनिट. म्हणजे शिक्षा भोगण्यासाठी एक वेगळं शरीर जे नष्ट होणार नाही? हो. ही कल्पनाच खूप धक्कादायक आणि भयानक आहे. म्हणजे शिक्षेची तीव्रता इतकी असेल की सामान्य शरीर ती सहनच करू शकणार नाही. या स्रोतांनुसार हा मुद्दा न्यायाच्या गांभीर्याबद्दल काय सांगतो? तो नक्कीच न्यायाच्या गांभीर्यावर आणि पापाच्या परिणामांच्या तीव्रतेवर भर देतो. ही कल्पना सुचवते की अंतिम परिणाम हे तात्पुरते नसून कायमस्वरूपी आहेत. आणि या न्यायाचा अंतिम परिणाम काय आहे या तुमच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तरही इथेच मिळतं. तो काय आहे? अंतिम परिणाम म्हणजे सृष्टीची पूर्तता, एक प्रकारचा हार्ड रिसेट. केवळ गुन्हेगारच नव्हे तर मृत्यू आणि अधोलोक या संकल्पनांनाच त्या अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल. मृत्यूलाच? हो. याचा अर्थ पापी आणि पापाशी संबंधित सर्व गोष्टींचा, अगदी मृत्यूचाही, सृष्टीतून कायमचा नाश होईल. केवळ देवाच्या राज्यात राहणारे शुद्ध आणि नीतिमान लोकच शिल्लक राहतील. वा.
म्हणजे केवळ गुन्हेगारच नाही तर मृत्यू आणि अधोलोक या संकल्पनांना संपवलं जातं. यानंतरचं जग कसं असेल याचं काही चित्र हे स्रोत उभं करतात का? हो, ते एका नवीन, परिपूर्ण सृष्टीची स्थापना दर्शवतात, जिथे दुःख, वेदना किंवा मृत्यू नसेल, जिथे फक्त प्रेम आणि सुसंवाद असेल. पापाचा डाग तो पूर्णपणे पुसून टाकला जाईल. या सगळ्या चर्चेत जीवनाचे पुस्तक किंवा ते सेईंग म्योंग किचेक ही संकल्पना खूपच निर्णायक वाटते. हो ना? आपलं नाव त्यात असणं किंवा नसणं यावरच सगळं अवलंबून आहे. मग एखाद्याचं नाव त्यात कधी लिहिलं जातं आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ते एकदा लिहिल्यावर पुसलं जाऊ शकतं का? या प्रश्नावर या स्रोतांमध्ये 2 भिन्न मतं मांडलेली दिसतात आणि दोन्ही बाजूंचे विचार दिले आहेत, जे या विषयाची खोली दाखवतात. अच्छा, म्हणजे यावर एकमत नाही. काय आहेत ती 2 मतं? पहिलं मत असं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती विश्वास ठेवून पापांची क्षमा मिळवते, तेव्हा तिचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जातं. परंतु जर त्या व्यक्तीने नंतर देवावरचा विश्वास पूर्णपणे सोडून दिला, ज्याला ॲपॉस्टेसी म्हणतात, तर तिचं नाव त्या पुस्तकातून पुसलं जाऊ शकतं. या मतानुसार तारणाची शाश्वती ही व्यक्तीच्या शेवटपर्यंत टिकून राहण्यावर अवलंबून आहे. म्हणजे या मतानुसार आपलं नाव लिहूनही पुसलं जाऊ शकतं. याचा अर्थ तारण गमावण्याची शक्यता आहे. बरोबर. जनक असू शकतं. आणि दुसरं मत काय आहे? दुसरं मत याच्या अगदी विरुद्ध आहे. या मतानुसार ज्यांची नावं देवाने त्याच्या सार्वभौम योजनेनुसार आधीपासूनच जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, ते कधीही पूर्णपणे विश्वास सोडू शकत नाहीत. कधीच नाही. कधीच नाही. ते भरकटू शकतात, चुका करू शकतात, पण अखेरीस ते परत येतात. या दृष्टिकोनानुसार जर कोणी कायमचा विश्वास सोडला, तर याचा अर्थ त्याचं नाव मुळातच त्या पुस्तकात कधीच लिहिलं गेलं नव्हतं. हे 2 विचार खूपच भिन्न आहेत. आहेत? एका बाजूला मानवी जबाबदारीवर आणि निवडीवर भर आहे, तर दुसऱ्या बाजूला देवाच्या सार्वभौमत्वावर आणि पूर्वनियोजित योजनेवर. या 2 विचारांचा देवाकडे आणि मानवी जबाबदारीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आहे, नाही का? अगदी. आणि हेच या विषयाचं गूढ आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, दोन्ही मतांनुसार अंतिम न्यायाच्या दिवशी परिणाम तोच राहतो. अच्छा. हो, जेचं नाव त्या पुस्तकात आहे तोच वाचतो. प्रक्रिया कोणतीही असो, अंतिम निकाल बदलत नाही. हे देवाचं सार्वभौमत्व आणि मानवी निवडीचं स्वातंत्र्य यांना एकत्र जोडणारं एक मोठं रहस्य आहे, जे पूर्णपणे समजणं मानवी बुद्धीच्या पलीकडचं असू शकतं. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की या स्रोतांनुसार ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट ही केवळ शिक्षा किंवा बक्षीस देणारी एक म्हणजे यांत्रिक प्रक्रिया नाहीये. नाही, अजिबात नाही. ती एक भव्य, सार्वजनिक घोषणा आहे, जिथे देवाचा न्याय, त्याचं प्रेम आणि सृष्टीला दिलेलं निवड स्वातंत्र्य या सर्वांची पूर्तता होते. यात प्रत्येक कृती, प्रत्येक हेतू आणि प्रत्येक विचार सर्वांसमोर उघड केला जातो, जेणेकरून अंतिम निर्णयाच्या पारदर्शकतेवर आणि योग्यतेवर कोणीही, अगदी कोणीही शंका घेऊ शकणार नाही. बरोबर. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा शेवट म्हणजे पापाचा, दुःखाचा आणि मृत्यूचा संपूर्ण नाश आणि त्या जागी एका नवीन, परिपूर्ण सृष्टीची स्थापना, जिथे फक्त सुसंवाद, प्रेम आणि जीवन असेल. ही एक प्रकारे सृष्टीच्या कथेची अंतिम आणि समाधानकारक समाप्ती आहे. या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो. या स्रोतांमध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा हे सर्व काही पूर्ण होईल, जेव्हा सर्व शत्रूंना पायाखाली आणले जाईल, तेव्हा पुत्र म्हणजे येशू स्वतःला पित्याच्या अधीन करेल, जेणेकरून देव सर्वांमध्ये सर्व काही होईल. गॉड मे बी ऑल इन ऑल. या अंतिम वैश्विक एकतेचा आणि वास्तवाचा नेमका अर्थ काय असू शकतो? देव सर्वांमध्ये सर्व काही होणे म्हणजे काय, याचा विचार करायला नक्कीच हवा.